राज्यातल्या शासकीय परीक्षा आता पूर्णपणे ऑनलाईन घेण्याच्या दृष्टीने सरकारने मोठं पाऊल उचललंय। परीक्षांच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय। समितीला 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे। उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। समितीला अहवाल देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत आहे, त्यामुळे येत्या 2 महिन्यात यावर अंतिम निर्णयही होण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व सरकारी परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी शासनाची हालचाल सध्या सुरू झाली आहे। ऑनलाईन परीक्षेचं नियोजन, तांत्रिक आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय, तर समितीला अहवालासाठी आता 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। ऑनलाईन पद्धतीमुळे संभाव्य गैरप्रकार टाळता येणार आहेत, तर परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होऊ शकते। छपाई, वाहतूक आणि उत्तरपत्रिका तपासणीचा वेळही वाचेल।